नमस्कार मित्रांनो, विनोदोकातीलही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता ज्या वड्या कापायच्या असतात तर स्वानंदी म्हणते, आता मात्र काकू तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, चाकूने वगैरे काही न चिरता मात्र मी तुम्हाला वड्या कापून दाखवते। म्हणून तिने दोऱ्याचा बंडल घेतलेला असतो आणि दोऱ्याचा बंडल घेऊन मात्र समरला म्हणते की राजवाडे तुम्ही फक्त बघत राहा, मला मदत करा। म्हणून आता त्या वड्या इतक्या छान दोऱ्याने कापलेल्या आहेत। आता काकूचा इतका जळफळाट होतो, काकूला असं वाटतं की आपण हिला काही करण्याचा जरी प्रयत्न केला तरी सुद्धा मात्र हिने त्या वड्या कापूनच दाखवल्या। समर फक्त तिला एकीकडून दोरा धरतो आणि स्वानंदी मात्र आता तो दोरा धरते आणि दोरा धरून आता त्यांनी मस्त त्या वड्याचे काप केलेले असतात। एकदम चाकूने कापता येत नाही इतक्या छान वड्या त्यांनी कापलेल्या असतात। आणि आता समर म्हणतो की बघ काकू, स्वानंदी मॅडमने किती चाकूचाही न वापर करता इतक्या छान वड्या कापलेल्या आहे। आणि हे बघा मात्र आता खरंच स्वानंदी मॅडम तुम्ही खूपच हुशार आहात, एकदम आजीसारख्या खोल विचार करतात आणि एकदम काम परफेक्ट करतात। म्हणून समर स्वानंदीचं कौतुक करत आहे तर काकूचा खूप जळफळाट होत असतो। तेव्हा स्वानंदी म्हणते की राजवाडे अहो तुम्ही माझ्या सोबत आहात ना, आणि माझ्या म्हणजे तुम्ही इतकी तुमची सॉलिड टीम आहे त्यामुळे सगळं काही परफेक्टच होईल आणि त्यामुळेच हे सर्व घडलेलं आहे। म्हणून ती आता समरला थँक्यू बोलते तर समर म्हणतो की अहो थँक्यू कशाला म्हणतात, मी आहे ना तुमच्या सोबतीला। तर लगेच आता काकू म्हणते की चला पूजा करून घेऊयात, म्हणजे कसं की मुहूर्त आहे म्हणून। तेव्हा समर म्हणतो की हो हो चला चला। तर स्वानंदी म्हणते की तुम्ही व्हा पुढे, मी सगळं काही झाकून येते। तेव्हा समर म्हणतो की या, आणि समर पुढे जातो। काकू तेथेच उभी असते आणि काकू तुम्हाला सुद्धा थँक्यू बरं का, कारण मला स्वयंपाक करायला खूप मनापासून आवडतो आणि तुमच्यामुळे मात्र मला एक्स्ट्रा म्हणजे विचार करण्याचा स्कोप मिळतोच, आणि थँक्यू खरंच तुम्ही मला इतक्या संधी देत असतात। ते बघून मात्र काकूचा आणखीनच जळफळाट होतो। स्वानंदी तोऱ्यातच बाहेर निघून जाते। इकडे सरपुतारांच्या घरामध्ये अधिरा खूपच छान तयार झालेली असते आणि रोहन तिचा पदर वगैरे व्यवस्थित करून देत असतो। बाबा मंदा हे सगळेजणी मस्त आता नागदेवतेची पूजा करत आहे आणि अधिरा मस्त पूजा वगैरे होऊन फोटो काढत असते। रोहन आणि अधिरा अगदी जोडीने मंदाच्या पाया पडतात। बाबा त्यांना प्रसाद देतात, नंतर बाबा मंदाला सुद्धा प्रसाद देतात आणि म्हणतात की सगळ्यांना बुद्धी दे रे बाबा। इकडे राजवाड्यांच्या घरामध्ये समर आणि स्वानंदी खूप छान तयार झालेले आहेत आणि ते सुद्धा मस्त पूजेला बसलेले आहेत। गुरुजी पूजा करत आहे आणि पूजा आता सगळी काही संपन्न वगैरे होती आणि गुरुजी म्हणतात की चला पूजा संपन्न झालेली आहे। स्वानंदी समर देवाला नमस्कार करतात, नागदेवतेला। तर आजी म्हणते की अरे पिंट्या पानावर नैवेद्य वाढ आणि नमस्कार कर। त्यानंतर आता स्वानंदी आणि समर गुरुजींच्या जोडीने पाया पडतात, मस्त सगळ्यांचे आशीर्वाद घेतात। तेव्हा आजी म्हणते की खरंच नंदू, अगं तुझं कौतुक करावं तितकं कमी आहे, कारण तू न कापता आणि न चिरता सगळा स्वयंपाक व्यवस्थित केलेला आहे। त्यावरती स्वानंदी म्हणते की आजी अहो राजवाडे माझ्या सोबत होते म्हणून मला सगळं काही जमलेलं आहे, त्यामुळे हे सगळं शक्य झालं। तर लगेच आता आजी म्हणते की हो ना अगं, दोघांमुळे शक्य तर झालेलं आहे, एकमेकांना सावरत असेच पुढे जात जा। त्यानंतर आता समरला फोन येतो आणि समरला फोन केल्यानंतर आता लगेच समर म्हणतो की मी येतो ऑफिसला। आनंदचा फोन असतो, समर जायला निघतो आणि लगेच मात्र स्वानंदी म्हणते की अहो प्रसाद तर घेऊन जा, प्रसाद घेऊन जा लवकरात लवकर। तेव्हा मात्र समर प्रसाद घेतो आणि किती सुंदर झालेला आहे असं म्हणतो आणि बाय करत तो आता निघून जातो। त्यावरती स्वानंदी आता काकूला म्हणते की खरंच तुम्हाला मात्र आता खरंच धिंड खराब करायची होती, तुम्हाला प्रश्न पडला होता की धिंड व्यवस्थित होतील किंवा नाही होतील, शेवटी ते धिंड व्यवस्थित झाले आणि हे घ्या। म्हणून आता स्वानंदी काकूला प्रसाद देत हे सर्व बोलत आहे, ते खाऊन तर बघा। तेव्हा लगेच आता मलिका ही समोर धरत असते, मलिका हो म्हणते तर आजी म्हणते की चल अगं नंदू हे बघ, आपण हॉलमध्ये जाऊयात आणि मस्त फुगड्या गाणी सगळं काही खेळूयात। हे बघ असे खेळ खेळण्याचे अगं उद्देश एकच आहे की सगळ्या बायकांनी एकत्र यावा आणि आनंद साजरा करावा। तेव्हा स्वानंदी लगेच खुश होते आणि तयार होते हे खेळ खेळायला। त्यानंतर मात्र इकडे मंदा ही अधिरला म्हणत असते की अगं साडी तर नेसायची होती ना दिवसभर, का साडी चेंज केली, साडी काही म्हणजे सहन होत नाही। तर अधिरा म्हणते की हे बघा आई, मला साडीमध्ये कम्फर्टेबल नाही वाटत, कारण मला ती व्यवस्थित म्हणजे करताच येत नाही, ॲडजस्ट करता येत नाही, अगदी अनकम्फर्टेबल वाटतं। त्यावरती आता लगेच मंदा म्हणते की हो ना, आजकालच्या मुलींना मात्र आता नक्की ह्या साडीमध्ये जमतच नाही, कारण अनकम्फर्टेबल आहे सांग ना त्यामध्ये। म्हणते की तुम्ही माझ्या कपड्यामध्ये कम्फर्टेबल नाहीत, तसंच माझं सुद्धा साडीच्या बाबतीत आहे, तसं तुम्ही माझ्या कपड्यांना डेमिन करतात तसं मी तुमच्या साड्यांना डेमिन नाही करत। तो मंदा म्हणते की काय गं, हिम्मत आहे का माझ्या साड्यांना नाव ठेवण्याची। तेव्हा आता अधिरा परत म्हणते की आई मला तुमच्याशी वाद घालायचा नाही, मला खूप काम आहेत।
त्यावरती मंदा म्हणते की हो ना, खूप काम आहेत, आम्ही रिकाम टेकडेच आहोत आणि तुला तर फक्त काम आहे. आणि तेवढ्यात आता तेथे एक माणूस येतो आणि एक्सक्यूज मी मिसेस आदिरा सरपोतदार असं विचारतो, कारण तो कोणता तरी डिलिव्हरी बॉय असतो. मंदा म्हणते की बघ आले तुमचे कुरिअर वाले, बघ. तेव्हा आदिरा उठते आणि नक्की कोण आहे हे बघते आणि आता मात्र तिचं ते पार्सल बघून ती आतमध्ये घेऊन येते आणि आता बघते ती पर्स असते. तर असं आदिरा म्हणते की ओ माय गॉड. तर मंदा म्हणते की हो पर्स आहे. तर आदिरा म्हणते की हो ना, खरंच खूप स्पेशल अशी पर्स आहे. मंदा लगेच विचारते की अगं याची किंमत काय आहे आणि तुला सांगायला लाज वाटते का? तर आदिरा म्हणते की हो सांगते ना, मला कसली लाज वाटते. आणि आदिरा लगेच त्या पर्सची किंमत सांगते. अगोदर काही किंमत कळत नसते, पण जेव्हा ती आता लक्ष देऊन म्हणते 40,000 रुपये, 40,000 रुपये उडवले का तू माझ्या मुलाच्या ह्या पर्सवरती. तेव्हा आदिरा म्हणते की एक्सक्यूज मी आई, अहो माझ्या शॉपिंगसाठी मात्र मी रोहनचे पैसे का खर्च करू बरं? ऑफकोर्स मी माझे पैसे खर्च करणार, रोहनचे का खर्च करेल? तेव्हा आता मंदा लगेच जोराने ओरडायला सुरुवात करते की अगं काय गरज होती, तुला काही वेडबीड लागलं का हे सगळं काही पैसेवर खर्च करण्यासाठी? खरंच काय होतं तुला ही पर्स वगैरे घेण्याची काय गरज होती सांग बरं? माझ्याच घरामध्ये मला चोरी आहे, उत्तर द्यायची फडाफडा, नाहीतर अशी चोरी करायची. आता डोळे मोठे करून बघत असते. त्यानंतर मात्र आता इकडे राजवाड्यांच्या घरामध्ये सगळ्या बायका एकत्र अगदी हाताला हात धरून मस्त त्यांनी आता एकमेकींचा गोल रिंगण तयार केलेला आहे आणि आता ह्या नागपंचमीची गाणी म्हणत आहे, मस्त एन्जॉय करत आहे. तेवढ्यात अंशुमन येतो. अंशुमन आत्र यांना सगळ्यांना एकत्र बघून त्याचा फारच जळफळाट होतो आणि तेवढ्यात मलिका त्याच्या जवळ येते आणि त्याला विचारते की काय कुठे होता. स्वानंदीचं कौतुक ऐकून ऐकून माझे कान फुटण्याची वेळ आलेली आहे. सगळेजण तिला डोक्यावर घेऊन नाचतात आणि त्या स्वानंदीचा हसता चेहरा जर मी बघितला तर मात्र माझ्या डोक्याची आग तळपायात जाते. ती आदर्श सून मिरवते, मी राजवाड्यांची आदर्श सून कशी आहे असं. त्यानंतर मात्र इकडे मंदाही आता आदिराने इतक्या महागडी पर्स आणलेली आहे म्हणून लगेच रोहनला आवाज देते की रोहन. तेव्हा आदिरा विचारते की आई काय झालं? तर लगेच आता मंदा तिला म्हणते की तू गप्प बस आणि रोहनला आवाज देत असते. तेव्हा आदिरा विचारते की आई अहो काय झालं, इतक्याने का ओरडतात? त्यावरती आता मंदा रागाने म्हणते की तू शांत राहा, तुझ्या म्हणजे माझ्या मुलाचं नाव रोहन आहे आणि तू कशाला सारखं मध्ये आवाज देत असते? मी तुला सांगितलं ना मध्ये मध्ये बोलू नको, शांत राहा. तेवढ्यात रोहन धावतच येतो आणि काय झालं असं विचारतो. त्यावरती मंदा म्हणते की अरे तुझ्या बायकोबरोबर काही भांडून पॉइंटच नाही, कारण आता तुझ्यावरच मला ओरडवावं लागेल. त्यावरती रोहन म्हणतो की आई अगं पण काय झालं असं? तेव्हा रोहन विचारतो की आई पण नक्की काय झालं? मंदा म्हणते की हो सांगते, महिन्याची आता खर्च देण्याची तारीख किती आहे, आता कधी देणार आहे, आज किती तारीख आहे? प्रत्येक वेळेला मीच मागत राहायचं का? नक्की तुझी अपेक्षा काय आहे? तू का पैसे दिले नाहीत? प्रत्येक वेळेस मीच पैसे मागायचे का? तेव्हा रोहन म्हणतो की हे बघ आई, अगं मी देईल ना पैसे, तू इतकं का ओरडतेस? मी पैसे देणार आहे. त्यावरती आता आदिरा म्हणते की एक मिनिट आई, अहो तुम्ही चिडचिड का करतात? हे पैसे घ्या, घर खर्चासाठीच लागतात ना तुम्हाला, घ्या हे पैसे, पण चिडचिड काही करू नका, रोहनवर काही चिडचिड करू नका. मंदा म्हणते की माझा मुलगा आहे. तेव्हा आदिरा म्हणते की तो माझा नवरा आहे आणि त्याची काही चूक नसताना त्याला वाटेल तसं बोलणं हे मी काही खपून घेणार नाही. रोहनला म्हणते की अरे कशी ही इतकी मूर्ख आहे रे. तेव्हा रोहन म्हणतो की आदिरा तू राहून दे, आता मी देतो पैसे, तुझे पैसे तसेच ठेव. आदिरा म्हणते की नाही रोहन मी देते आणि दोघांमध्ये आता कुजबूज सुरू असते की पैसे कोण देत आहे. त्यावरती मात्र मंदा म्हणते की आता श्रीमती आणि श्रीमती का हो, कुजबूज आहे ना ती बंद करा आणि घर खर्चाला काही 5,000 रुपये लागतात का? आदिरा म्हणते की आई माझ्याकडे फक्त एवढीच कॅश आहे, जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकतात. तेव्हा आता रोहन म्हणतो की आई चिल जरा, तुला पैसे हवे आहे तर मी पैसे देतो. तर लगेच मंदा मोठ्याने ओरडते आणि मंदा म्हणते की हे बघ अरे मला घर खर्चासाठी पैसे हवे आहेत. रोहन म्हणतो की शांत हो, मी देतो पैसे. त्यानंतर आता इकडे मलिका अंशुमनला म्हणते की ती स्वानंदी जर माझ्या समोर बघितली तर डोक्यात खरंच माझ्या आग निर्माण होते, त्यामुळे ती खरंच या म्हणजे घरात काय तर ह्या जगातच नकोय ती. तो माणूस कुठे आहे? तर अंशुमन म्हणतो की तो बाहेर आहे. तर मलिका म्हणते की अरे मग त्याला आतमध्ये बोलव. तेवढ्यात तो माणूस आतमध्ये येतो आणि तो सापावाला माणूस असतो आणि त्या सापावाल्याला त्याने साप आणण्यासाठी सांगितलेलं असतो, स्वानंदीवर काटा काढण्यासाठी. आणि तो माणूस आता साप घेऊन आतमध्ये येतो. अंशुमन म्हणतो की तू काम केलंस का? सांगितलेलं आणि लवकरात लवकर दाखव. तेव्हा तो माणूस त्याने टोपलीत आणलेला तो साप दाखवतो. तेव्हा मलिका लगेच अंशुमनला थोडंसं बाजूला घेते आणि अंशुमनला म्हणते की बघ अरे हे बघ आता त्या स्वानंदीला कसा साप डसतो आणि साप डसून मात्र
एकदाची कायम ती कशी सोडून जाते हे जग सोडून. तेव्हा मात्र आता अंशुमन म्हणतो की पण हे सर्व कसं करायचं. त्यावरती मलिका त्याला सांगते की हे बघ, मी स्वानंदीला बरोबर मात्र आता त्या दिशेने घेऊन जाईल आणि तू तोपर्यंत त्या माणसाला तेथे तिच्या जवळ तो साप ठेवायला सांगायचा. एकदा की तिच्या पायाजवळ तो साप असेल आणि तिचा पाय त्या सापावर पडला तर तिला डसेल. शेवटी स्वानंदीचा खेळ आहे तर तो खल्लास होईल. तेव्हा मलिकाला फारच आनंद होतो आणि अगदी अंशुमनला सुद्धा. तेव्हा मात्र आता आतमध्ये सगळेजणी मस्त आता हे नागपंचमीचे गाणे म्हणत नाचत आहे आणि तेवढ्यात आता हा अंशुमनने आणलेला तो सापाचा माणूस बरोबर आता स्वानंदीच्या इथे खेळत आहे, ते गाणी म्हणत आहे. तर तिच्या पायाजवळ साप सोडण्याचं ठरवतो. मलिका तिला बरोबर तेथे घेऊन येते. स्वानंदी मात्र आता ह्या स्वानंदीला मलिका बरोबर आपल्या हाताला धरते आणि तिला हाताला धरून तिच्याबरोबर डान्स करत असते, झिम्मा खेळत असते. तेवढ्यात मात्र आता हा टोपलीतील साप आहे तर त्या माणसाने स्वानंदी जवळ सोडलेला असतो. अंशुमन मात्र बाजूला उभा राहून आता हे सर्व बघत असतो आणि मलिका आता केव्हा साप एकदाच जवळ येईल याची वाटच बघत असते आणि स्वानंदी बरोबर खेळण्याचं नाटक करते. तेवढ्यात साप मात्र आता स्वानंदीच्या पायाजवळ येतो आणि साप स्वानंदीच्या पायाला डसतो. स्वानंदीच्या पायाला डसल्या क्षणी मलिका जोरात ओरडते की साप साप आणि सगळेजणी बघतात तर सगळ्याजणी खूप घाबरतात स्वानंदीला साप डसला म्हणून आणि साप साप म्हणून आता बायका हे किंचाळत असतात. आजीला तर धक्काच बसतो. मग मलिका जोरजोराने ओरडत असते की स्वानंदीला साप चावला साप चावला. स्वानंदी पाहत असते आणि तेवढ्यात आता ही सुष्मिता जोरात ताई असं ओरडते आणि आता त्या खुर्चीवर स्वानंदीला बसवतात आणि जोरजोराने साप डसला स्वानंदीला असं ओरडत असते. तेव्हा स्वानंदी खुर्चीवर बसते पण तिला अजूनपर्यंत काही झालेलं नसतं. अंशुमन आता त्या माणसाला म्हणतो की दादा तू साप कुठे गेलेला आहे, शोधा लवकरात लवकर. तिकडे गेलेला आहे, चला आपण तिकडे शोधू. म्हणून ते आता दोघंही त्या सापाला शोधायला जातात. तर इकडे समोर ऑफिसमध्ये आहे. ऑफिसमधून तो मात्र गाडीतून आनंद सोबत गप्पा करत घरी येत असतो. तेवढ्यात आजीचा फोन येतो. आजी म्हणते की अरे पिंट्या गोंधळ झालेला आहे, असशील तसा घरी निघून ये. तेव्हा समोर विचारतो की काय झालं ग आजी, काय झालं, तुझी तब्येत बरी आहे का, तू ठीक आहे ना. आजी मात्र आता दर्शिक धक्क्यानेच बोलत असते. तेव्हा आजी म्हणते की अरे मला काही झालेलं नाही, स्वानंदीला घरामध्ये साप चावला. हे ऐकून आता समरला धक्का बसतो. समर म्हणतो की काय बोलते आजी, आता समरचा जीव टांगणीला लागतो. आजी म्हणते की डॉक्टरना लवकरात लवकर घेऊन ये. तेव्हा आनंद विचारतो की अरे काय झालं. समर म्हणतो की पोहोचतोस आणि आनंदला म्हणतो की अरे स्वानंदीला साप चावला. समरच्या डोळ्यात पाणी येते. काहीने तो टेन्शन मध्ये येऊन डॉक्टरांना फोन करतो. आनंद त्याला आधार देतो. अरे हे बघ काही टेन्शन घेऊ नको, होईल सगळं व्यवस्थित, चल बरं फास्ट लवकरात लवकर. तेवढेच समर डॉक्टरांना फोन करतो. मी राजवाडी समर बोलतोय असं म्हणजे त्याला बोलता सुद्धा येत नाही. त्याला पूर्ण स्वानंदीची काळजी लागते. त्यानंतर आता बायकांनी सगळ्या स्वानंदीशी घेरा घातलेला असतो. मलिका तर जोरजोरात आता केओस करत असते. आजच्या दिवशी माझ्या सुनेला साप चावला, हो काय होईल आता, काय होईल म्हणून आता नाटक करत रडण्याचं नाटक करत आहे. तेवढ्यात एक मुलगी म्हणजे मिताली दोरी घेऊन येते आणि दे लवकर असं म्हणून तिच्या हातातून ती दोरी घेते आणि आता रडण्याचं नाटक करते की अगं स्वानंदी तुझा चेहरा निळा पडतोय ग, माझ्या स्वानंदीला काही व्हायला नको, माझ्या स्वानंदीला वाचवा हो वाचवा. आणि अजून दोरी काही बांधत नसते. सुष्मिता म्हणते की मॉमीनला अहो लवकरात लवकर बांधा ना, पॉइझन वर जाईल. तेव्हा आता मलिका म्हणते की ते अगोदरच पसरलं असेल, आता हे बांधून काय उपयोग होणार आहे, ती वेळ झाला साप चावूल, आई माझ्या स्वानंदीला काय होणार काय होणार. तेव्हा आजी म्हणते की अगं स्वानंदी घाबरू नकोस, अगं बरं वाटेल, तुला बरं वाटेल म्हणून आजीचा जीव खालीवर होत असतो. पण मलिकाचं रडण्याचं नाटक सुरूच असतं. तेव्हा स्वानंदी म्हणते की आजी अहो मी बरी आहे, ओके आहे असं स्वानंदी सांगत असते. तर आजी रडतच म्हणते की अगं पिंट्या डॉक्टरांना घेऊन येतोय, तू अजिबात काळजी करू नको. आता स्वानंदी ओरडू सांगत असते की आजी मी खरंच बरी आहे. तर मलिका म्हणते की नाही आजी ती बरी नाही, आता आपण काय करायचं म्हणून जोरजोराने ओरडत असते. तेव्हा स्वानंदी तिच्याकडे पाहत असते. तर मित्रांनो आता पुढे नक्की काय होईल बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.